आडगांव पुलिस टीम ने थरारक पीछा करके पकड़ा गांजा तस्कर। नासिक पुलिस आयुक्त संदीप कर्णिक के संकल्पना के अनुसार अपराध रोकथाम के लिए स्टॉप एंड सर्च नामक अभिनव अभियान शुरू किया गया है। इसके तहत सड़क पर वाहनों को रोककर अचानक जांच की जाती है। एबीपी नासिक टीव्ही हमेशा सच के साथ। काल दिनांक 7 जानेवारी रोजी रात्रगस्त अधिकारी म्हणून आम्ही कर्तव्यावर होतो। आम्हाला पर्यवेक्षण 1 म्हणून कर्तव्य होतं। साधारण रात्रीचे 2:30च्या दरम्यान अडगाव पोलीस स्टेशनचे सीआर मोबाईलवरतील कर्मचारी भाऊराव गांगुर्डे यांचा कॉल आला की ते एका संशयित वाहनाचा पाठलाग करत आहेत, परंतु ते वाहन थांबत नाहीये। सदरची माहिती मिळताच आम्ही सुद्धा त्या वाहनाच्या दिशेने गेलो आणि सदर वाहनाचा पाठलाग केला। सदर वाहन जेव्हा आम्ही ताब्यात घेतलं तेव्हा त्या वाहनामध्ये 5 इसम होते, त्यापैकी 4 इसम पडून गेले, 1 इसम आम्ही ताब्यात घेतला। सदर वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये गांजा सदृश्य माल मिळून आला। सदरचा माल आणि आरोपी आम्ही ताब्यात घेऊन अडगाव पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिलेला आहे। आम्ही निलेश पेट्रोल पंपवर होतो। आम्हाला आडगाव शेअर मोबाईलचा कॉल झाला। शेअर मोबाईलचा कॉल झाल्यानंतर आम्ही त्याच दिशेने तसंच निघालो आणि जत्रा हॉटेल मार्गे आम्ही पण शेअरच्या मदतीला गेलो आणि पाठलाग सुरू केला आणि पुढे गाडी चक्रधर दत्त मंदिर त्याच्या समोर गाडी ती पकडली आणि ती शेरू चहावाले त्याच्या शेजारी समोर शेरू चहा। मी पोलीस हेड कॉन्स्टेबल परदेशी, माझ्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल बाहीकर, आम्ही आडगाव डीबी मोबाईल मध्ये समर्थनगर भागात पेट्रोलिंग करत होतो। दरम्यान आडगाव सीआर मोबाईलने एक कॉल दिला की एक लाल रंगाची कार ही त्यांना न जुमानता हायवेच्या दिशेने येत आहेत। मग आम्ही लागलीच जत्रा हॉटेल या ठिकाणी पॉइंटवर आलो, जत्रा हॉटेल पॉइंटवर आलो आणि एक 2-3 सेकंदामध्ये एक लाल रंगाची कार आली आणि तिने आम्हाला कट मारला। लगेच गांगुर्डेने पुन्हा एक कॉल दिला की हीच ती गाडी आहे। मग आम्ही तिला कंटिन्यू फॉलो केलं आणि पुढे कंट्रोलला त्या गाडीचं पूर्ण वर्णन, मेक, गाडी कोणत्या कंपनीची आहे आणि गाडीचा नंबर देऊन मग त्या गाडीला पुढे फॉलो केलं। मग द्वारकेपर्यंत बाकी गाड्या ऍड झाल्या। कंट्रोल त्याला पुढील आदेश देत राहिले। आम्ही पेट्रोलिंगला लाखागावला निलेश व गौरव पेट्रोल चेक करत होतो। त्या ठिकाणी आम्हाला शेअर मोबाईलचा कॉल झाला एक संशयित वाहनाबद्दल। आम्ही तात्काळ पेट्रोल पंपवरून निघालो आणि जत्रा हॉटेल मार्गे गाडीचा पाठलाग सुरू केला व चक्रधर स्वामी मंदिराजवळ गाडी पकडली व तिथे आमचं थांबलो। आम्ही रात्री आडगाव पोलीस स्टेशनमध्ये सीआर मोबाईलमध्ये मी आणि पोलीस कॉन्स्टेबल 110 पवार असे रात्र व्यवस्था करत असताना 9 मैल येथे पोहोचलो। तिथे एक संशयित वाहन दिसले। पवार यांनी मला ती सदर गाडीच्या बाबत सांगितले। तरी गाडी मी थांबवण्याचा प्रयत्न करत असताना ती गाडी न थांबता आडगाव पोलीस स्टेशन मुंबईच्या दिशेने पळू लागली। त्या दरम्यान मी आडगाव पेट्रोल मोबाईलचं लोकेशन घेऊन त्यांना कळविले व पुढे मदतीसाठी डीबी मोबाईल यांना कळविले। नंतर ती गाडी न थांबल्यामुळे पुढे अजून मदतीची आवश्यकता असल्याने कंट्रोलला कॉल देऊन पुढील पोलीस स्टेशनच्या सर्व गस्तीवरील वाहनांना माहिती देऊन कंट्रोलने कळविले। तरी सदरचे वाहन हे द्वारका येथून परत रिटर्न टर्न मारून आडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत रस्त्याचं काम चालू होते तिथे 1.5 पॉइंटला ती थांबली। त्यातले 4 लोक पळून गेले, 1 आरोपी आम्ही स्वतः पकडलेला आहे। मी WPC सुगंधा नवले, नियंत्रण कक्ष इथं नेमणुकीस असून रात्री चॅनल नंबर 3च्या ड्युटी करता कर्तव्यावर हजर होते। हजर असताना त्या दरम्यान 2च्या दरम्यान आडगाव सीआर मोबाईल यांना एक संशयित वाहन आढळून आले। त्या वाहन थांबत नसल्या कारणाने त्यांना इतर मोबाईल्स, इतर वाहनांची मदतीची आवश्यकता होती। आपण त्याचप्रमाणे मी त्यांना इतर वाहनांना सूचना देऊन त्यांना रवाना केले आणि सदरचे वाहन थांबत नसल्या कारणाने त्यांचा त्या वाहनाचा व्हिडिओ तयार करण्यास सांगितले आणि सदरचे वाहन हे साधारण 2:30 ते 3:15 दरम्यान डिटेक्ट करण्यात आले। आडगाव येथे श्री चक्रधर स्वामी मंदिर आहे या ठिकाणी डिटेक्ट करण्यात आले। रात्री 2:30 ते 3 दरम्यान आडगावकडून 9 मैलकडे जात असताना टर्न मारत असताना एक कार संशयितरित्या थांबली होती। आम्ही तिथे पेट्रोलिंग करत येत असताना ती संशयितरित्या निघाली। तेव्हा मी पोलीस हवालदार 159 गांगुर्डे दादा यांना सांगितले की
संशयितरित्या गाडी तिथून निघालेली आहे. त्याच्यावरून गांगुडे दादा यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ती गाडी थांबली नाही. त्याच्यावरून गांगुडे दादांनी कंट्रोल यांना कॉल दिला व आम्ही पाठलाग सुरू केला त्या गाडीचा. इसके अनुसार आठगांव पुलिस थाने की सीमा में 7 जनवरी 2025 को सुबह 2:30 बजे 9वां मील पर आठगांव सीआर मोबाइल के अमलदार 110 पवार बालकृष्ण और 159 गांगुर्डे भावराव स्टॉप एंड सर्च कार्रवाई कर रहे थे. इस दौरान लाल रंग के मारुति SX4 वाहन MH02JP0123 के चालकों ने वाहन नहीं रोकते हुए स्टॉप एंड सर्च करने वाले अमलदारों की ओर तेजी से गाड़ी चलाई. पुलिस अमलदारों ने किनारे हटने से अपनी जान बचाई. 159 गांगुर्डे भावराव ने घटना की गंभीरता को समझते हुए तुरंत नियंत्रण कक्ष को सूचना दी और संबंधित वाहन को पकड़ने के लिए मदद मांगी. इसके अनुसार नियंत्रण कक्ष में कर्तव्य पर मौजूद RTPC 129 सुगंधा नवले ने तुरंत अन्य वाहनों को कॉल करके मदद भेजी. इस समय मदद के लिए आठगांव DB मोबाइल, आठगांव पिटा मोबाइल, पर्यवेक्षक एक कर्तव्य पर मौजूद डहाके, चेकिंग कर्तव्य पर मौजूद पतकी, मुंबई नाका DB मोबाइल, भद्रकाली पिटा मोबाइल, पंचवटी DB एवं रात्रिगमन कर्तव्य पर मौजूद नितिन जाधव ने मिलकर इस संदिग्ध वाहन का रोमांचक पीछा किया. इस संदिग्ध वाहन का पीछा लगभग 2 बजे से 3 बजे तक लगातार जारी रहा. वाहन का पीछा 9वां मील से द्वारका से यू टर्न अमृतधाम यू टर्न से KK वाघ कॉलेज और चक्रधर स्वामी मंदिर तक लगभग 25 किलोमीटर तक लगातार जारी रहा. 2 से 3 घंटे लगातार 25 किलोमीटर का थरारक पीछा करने के बाद पुलिस दल को इस संदिग्ध वाहन को पकड़ने में सफलता मिली. उसे पकड़ने से पहले आरोपी ने पुलिस के 4 वाहनों को टक्कर मारने का प्रयास किया. विशेष रूप से ये पीछा रात की ट्रैफिक और जनसंख्या वाले इलाके में किया जा रहा था. इस दौरान पीछा कर रहे पुलिस वाहनों की प्राथमिकता इस संदिग्ध वाहन को निर्जन स्थान की ओर ले जाना और वहीं पर उस वाहन और चालक को पकड़ना था. इसके अनुसार सभी पुलिस वाहनों ने आपस में समन्वय रखते हुए उस वाहन को निर्जन स्थान की ओर लाने पर मजबूर कर दिया और किसी भी सामान्य नागरिक या यातायात को अवरोध न करते हुए उसे सफलतापूर्वक पकड़ लिया. 5 में से 4 व्यक्ति अंधेरे का फायदा उठाकर भागने में सफल रहे. एक आरोपी को पकड़ने में पुलिस को सफलता मिली. गाड़ी की जांच करने पर गाड़ी के अंदर 28 किलो गांजा मिला. एक आरोपी की गिरफ्तारी और गांजा सहित वाहन को जब्त किया गया है. इस तरह 15 लाख रुपए की कीमत का सामान जब्त किया गया है. आरोपी पर जानलेवा हमले की कोशिश करने के कारण भारतीय न्याय संहिता 109 और मादक द्रव्यों के कब्जे के आरोप में NDPS 20/BC-29 के तहत मामला दर्ज किया गया है. अन्य आरोपियों की तलाश के लिए टीमों को रवाना किया गया है. इस उत्कृष्ट कार्य के लिए माननीय पुलिस आयुक्त नासिक शहर ने अधिकारियों और अमलदारों को प्रशस्ति पत्र और नकद पुरस्कार देकर सम्मानित किया है. अन्याय अत्याचाराचा पर्दाफाश करण्यासाठी AVP नाशिक TV चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.